आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा पण रावसाहेब शांत नाही बसणार. आतापर्यंत त्यांचा दुसरा प्लॅन तयारी झालाच. हो ना, मग त्यांना सांग एकदाच काय तो घाव घाला आणि यश आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कायमचं उद्ध्वस्त करा, म्हणजे आपलं पुढचं आयुष्य सुखात जाईल. हा अगं मम्मा, त्याच्या कुटुंबात आपणही येतो. नाही, आपण त्याच्या कुटुंबात येत नाही. सावध राहतो, सावधच. यश माझ्या कुटुंबाचा हिस्सा नाही. तेही बरोबर आहे, पण आता ते आलेच आहेत तर मनात नसताना कुठं कुठं का होईना पण चल भेटून होते. नाही, आपण नाही, तू जा. हा पुढे जा, त्यांच्याशी बोल. ते तुझ्याशी नीट बोलले ना की मी मागून येईनच. अगं मम्मा, पण मी सांगते ना तेवढं ऐक. हा जा. तो यश नावाचा बॉम्ब आणि ती मैत्री नावाची सुरसुरी पेटली ना तर भस्म होईल मम्मा मी. आणि तुम्हाला वात लावायला पाठवतेस. नाही ग बाळा, हे बघ तू माझी गुणाची बाळ आहेस ना. हा म्हणजे तू बोल ना, एकदम मम्माचं ऐक ना. एवढं तू पहिली जा, बोल आणि मग मी येते. जा ना. जाते, बळीचा बकरी बनवते. मम्मा, चांगला आजारीपणाचं नाटक करत होती, तालात घेऊन खाली. अक्का, तू काऊन एवढं नाटक करू राहिली आता? बघ, हीच ती वेळ आहे या सगळ्यात सामील होऊन त्यांच्या डोक्यात आपल्याविषयी जो राग आहे ना ती कमी करण्याची. पण या सगळ्यात ही मैत्री आपल्याला काय इन्व्हॉल्व करते? अगं आपल्याला ती गृहीत धरते ना, ह्याचंच नशीब आहे. मला तर अजिबात इंटरेस्ट नाहीये याच्यात. डॉली, तू बस. काय कळतं तुला? बघा, आता मनात नसलं ना तरी चेहऱ्यावर हसू असू द्या. हो, आणि हा तुमच्या तो डोळ्यातला नेहमीचा हरामखोरपणा आहे ना तो कमी करा आणि जरा भक्तिभाव दिसू द्या. पूजा झाली, आरती करून घेऊया आपण. अगं पण शक्ती कुठे? आता कुठे गायब झाली ही? कान्होबा या आता. आई, ग माझं बा. कशी दिसते मी? खूप सुंदर, हुबेहूब श्रीकृष्ण. खूप सुंदर दिसतेस. माझ्यासाठी हे सरप्राईज आहे. आईचं सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आणि कमला आजी आणि रूपा मावशीने मला तयार केलंय. वा, खूप छान तयार केलं. अशीच थांबा, मी फोटो काढतो. दादा, ही खरी खुरी कृष्ण बनून आपला वध तर नाही ना करणार? अक्के, अगं कृष्णासारखं नटलं म्हणजे खरोखरचा कृष्ण होत नसतं. आले वा 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 वा, किती गोड दिसून आली आमची शक्तीपरी. अगं बाई, दृष्टच काढली पाहिजे आईची. कमला मावशी,
आज तर आठवणीने दृष्ट काढा माझ्या लेकीची. नाही काय दुष्ट माणसांची नजर आपल्या अवतीभोवती फिरत असते, त्यांचीच दृष्ट लागायची म्हणून म्हटलं. आरती करूया आपण. आज शक्तीच्या हस्ते आपण आरती करणार आहोत. कृष्ण जन्माची गोष्ट सांग ना. अगं बाई, तुला कृष्ण जन्माची गोष्ट नाही माहिती? म्हणजे तुला शाळेत नाही शिकवलं आणि तुझ्या गावच्या आई बाबांनी त्यांनी नाही सांगितली? नसेल सांगितली. तू सांगतेस, सांग ना. काय झालं? स्वतःलाच माहित नसेल ना. दुसऱ्यांना सांगण्यासाठी आधी स्वतःला माहिती असाव्या लागतात गोष्टी. ऐक, द्वापार युगात उग्रसेन नावाचा राजा होता. त्याला 2 अपत्य होती. एक मुलगा कंस आणि मुलगी देवकी. देवकी स्वभावाने खूप निर्मळ होती आणि कंस राजा वृत्तीने कपटी होता. इतका कपटी की त्याने आपल्या रक्ताच्या नात्यांना सुद्धा त्रास देणं थांबवलं नाही. वडिलांना सत्तेसाठी कारागृहात टाकलं. दरम्यान बहिणीचं म्हणजे देवकीचं लग्न वासुदेवाशी लावलं. लग्नानंतर पाठवणीच्या दरम्यान मोठी आकाशवाणी झाली. कंसा, देवकीला होणारा 8वा पुत्र मोठा होऊन तुझा सर्वनाश करेल. हे ऐकून कंस घाबरला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने देवकीला मारायचं ठरवलं. मग काय, वासुदेवाने आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी कंसाकडे याचना केली आणि वचन दिले, आम्हाला होणारं प्रत्येक मूल कंसाकडे सुपूर्त केलं जाईल.